सोबत असेल जाणीव। रोखोक बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी। होऊ द्या जाणीव। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी। शेतकऱ्याचे मंत्र विशेषण अर्घ्या हा पुढे ठेवलं फळ आहे। आजचा कार्यक्रम हा वचनपूर्तीचा कार्यक्रम आहे। 2017ला मी ज्या वेळेला या भागामध्ये फिरत होतो त्याला माझ्या सर्व सहकार्याने या ठिकाणी सांगितलं की हा भाग पाण्यापासून वंचित आहे। एका बाजूला प्रचंड धरणं आणि दुसऱ्या बाजूला मात्र या भागामध्ये कायमस्वरूपी दुष्काळाचा परिस्थितीचा हा भाग आहे। तर त्याच्यावरती मार्ग काढण्याचा निर्णय झाला। तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी मला शब्द दिला होता, लक्ष्मणराव इनामदार उपसा सिंचन योजना झेडगटापूर पूर्ण करून देणार आणि त्यांनी तो शब्द पाळला। त्यावेळेला मी कृष्णा खोरेचा उपाध्यक्ष झालो। त्यावेळेला या भागाला पाणी देण्याचं काम या ठिकाणी मी केलं। खऱ्या अर्थानं या भागाचं पाणी आरक्षित कुठल्याच धरणात नव्हतं, परंतु कृष्णा खोरेचा उपाध्यक्ष झाल्यानंतर पहिलं काम जर काय केलं असेल तर कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या जलवाटपाचा संपूर्ण खोऱ्याच्या पाणी वाटपाचा फेर आढावा घेतला आणि त्याच्यामध्ये वर्णे तासगाव उपसा सिंचन योजना या सिंचन योजनेच्या अंतर्गत येणाऱ्या 9 गावांच्या हक्काचं मालकीचं पाणी आपण दिलं। त्यावेळेला आम्ही जल्लोष केला। पैशाचा विषय होता। पुन्हा एकदा राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब झाले। मी त्यांना आठवण करून दिली, साहेब कसल्याही परिस्थितीमध्ये आपण शब्द दिला होता, कामं सगळी पूर्ण आहेत, त्याचे सर्वे झालेले आहेत, सगळं झालेलं आहे, MWRRA ची परवानगी काढलेली आहे, त्याला निधी दिला पाहिजे। साहेब म्हणले मी तुला शब्द दिलाय, तुला लागल तेवढा निधी देणार आणि आपण पाहताय जो विधानसभेमध्ये मी सांगितलं होतं निवडणुकीमध्ये 98% हा भाग सिंचनाखाली आणणार, आज तो शब्द माझा पुरा होताना दिसतोय। मी जबाबदारी सांगतो येत्या 11 महिन्यामध्ये या ठिकाणी पाणी येणार हा शब्द मी या ठिकाणी जनतेला देतो आणि हा सगळा भाग हा बारमाही भागात करणार आहे आणि हे सगळं पाणी जे पूर्णपणे सिंचनाचं पाणी आहे त्यामुळं शेतकरीचा सुखावी समाधान वारंवार निघतोय तर त्याच्या संदर्भात मी माझी भूमिका स्पष्ट केलेली आहे। आज तुम्ही देवकरवाडी सारखं गाव पाहताय, गरीब जनता एवढी चांगली जनता आहे, रात्रंदिवस कष्ट करते। 600 ते 700 बोट आज या गावातल्या लोकांनी मारलेले आहेत। त्यांचा चरितार्थ हा कोथिंबिरीवरती चालतो। कोथिंबिरीचं गाव म्हणून महाराष्ट्रातलं फेमस हे गाव आहे। बहुतेक काही लोकांना माहित नसेल, पण त्यांनी येऊन पाहावं। ही गरीब कुटुंब रात्रंदिवस कष्ट करतात। इतक्या दुष्काळात सुद्धा आजच्या महाराष्ट्राला एक दर्जेदार
या ठिकाणी कोथिंबीर सप्लाय करायचं काम करतायत. हे कल्चर डिस्टर्ब नाही झालं पाहिजे. माझं स्पष्ट म्हणणं आहे, आज आम्ही पाणी सिंचनासाठी आणलेलं आहे. इथला शेतकरी समृद्ध करायचा शब्द मी दिलेला मी पूर्ण करतो. हा रस्ता पूर्णपणे कॉन्क्रीटचा करणार आहे. देगाव फाट्यापासून ते अंगापूर हा पुढच्या टप्प्यातला मध्ये हा प्रकल्प मी टाकतोय. साधारणतः हा 36 किलोमीटरचा जो रस्ता आहे हा 2 लेन कॉन्क्रिटीकरण आपण करतोय. आता खिंड फोडलेली आहे, थोडी फोडलेली आहे. अजून मला ही खिंड खाली अजून एक 20 फूट खाली घ्यायची आहे आणि हा रस्ता पूर्णपणे 100 वर्ष टिकेल असं कॉन्क्रिटीकरण करतोय. त्याच्यामध्ये सगळ्यात मोठं हर्डल होतं देगावच्या गावचं. त्याच्यामध्ये घरं फार जवळ आली होती, पण देगावकरांनी ही साथ दिली आणि आता तुम्ही पाहताय देगाव तिथेही रस्ता आपण फार मोठा केलेला आहे. त्यामुळं पुढच्या काही 8 महिन्यामध्ये हाही रस्ता पूर्ण झालेला. खाली येणारी काही गावं ही एमआयडीसी मध्ये घेतली जातात, त्याच्यावर शिक्के मारले, त्याबद्दल काय आपलं? देगावचा शिक्का आम्ही उठवायला यशस्वी झालेलो आहोत. निगडीच्या शिक्क्यासाठी, वरण्याच्या शिक्क्यासाठी किंवा ह्या गावच्या शिक्क्यासाठी हायकोर्टामध्ये आमची केस प्रलंबित आहे. ज्या पद्धतीनं माननीय उच्च न्यायालयाने आम्हाला देगावला न्याय दिला, त्याच पद्धतीनं निगडीला आणि इतर सगळ्या गावांना या ठिकाणी न्याय मिळाला विश्वास मला वाटतो. आणि हा 9 गावांचा जो प्रलंबित होता शेती सिंचनाचा प्रश्न, तो आज संपुष्टात आलेला आहे आणि अनेक दिवसांचं हे स्वप्न होतं आणि आमदार महोदयांचा, महेशदादांचा हा शब्द होता या 9 गावांना, ते आज पूर्ण होते. याबद्दल आम्हाला सगळ्यांनाच खूप आनंद वाटतो. संपूर्ण अंधार सारा उजळते आलेल्या पहाटेचे येते वाहुदे आनंद वारे जाष्टी राखी होऊ दे माणूस जागा भ्रष्ट सारे नष्ट व्हावे घट्ट व्हावे अनबने साफ व्हावे मोकळ्या क्षणाचा अर्थ येते एकमेकांना कळावा ही सकाळ रोज यावी. माणसाचा प्रतिमेचं पूजन झाल्यानंतर दीप प्रज्वलन. आज आपल्या देशाचा स्वातंत्र्य दिन. येथे रुंद रस्ते हे मोकळ माझे आमदारांचे खंड समर्थक म्हणतात. माझे बापू पण तिकडेच होते, सगळे तिकडेच होते. सातारा कसा कठीण भाग मला होता.
भाजपचं कमळ म्हणलं की सातारकरांना गुलाबच्या वाट्याची आलेली असायची तशी कमळाची असेल पण आम्ही ठरवलं संजयला म्हटलं आपल्याला काय पण करून राहुल बरोबर यायचे आणि आपल्याला सुधीरला सांगितलं की त्याला कार्यक्रम करायचे गेलो राहुलच्या मंडळात आम्ही आपलं घरी गेलो दोन गेलो त्याच्यानंतर राहुलने एकच मागणी मागितलं साहेब म्हणला पार्टीचं जे दुर्भिक्ष आणि आमचा सवाल कधीच मागला आणि म्हणजे मी खर्च आलोय किंवा माझी चर्चा तर करत नाही की दुष्काळात त्याला गाडवायचं नाही मी सध्या विचारलं सध्या म्हटलं लय वाईट अवस्था आहे म्हणलं दिवस आहे कसं काय आला धरणं सरकारला लागलं पण सरकार तालुक्यालाच पाणी नाही असं कसं मग मला सांगितलं खरं ही जी 8-9 गाव आहे यांना पिण्याचंही पाणी नाही आणि संपूर्ण सातारा जिल्ह्यातल्या काही धरणामध्ये यांना आरक्षित पाणीच नाही मला मागे पहिल्यांदा एक सर काढले 1 किलोमीटरची तो करताना काढला आणि पहिला जे काय केलं ते पहिल्यांदा आम्ही निगडीचा तलाव भरला आणि मग बघितलं निगडीचा तलाव भरला आनंद वाटला फोन केला सुधीरला सुधीर तलाव भरला आणि पाणी पूजन केलं होतं म्हणलं काय झालं काय कसा होता पैसे यायचं जनता मुकरी सरकार 2002 पासून 2014 पर्यंत या मतदारसंघामध्ये टायगर तुमच्या लेकरे बरोबर त्यांनी जिल्हा शिक्का तुम्ही आणणार आहे महेश शिंदे आणलाय माझ्या नाही काढायचं ज्याने शिक्का आणलाय त्याच्यावर बारीक काढा महेश शिंदेनं आप्पा बसलं इथं देगा सगळी म्हातारी इथं बसले ते लक्षात ठेवा पाय खंड माझ्याकडे सकाळी शिकावं यायचे आपल्याकडे साहेब शिक्का आमच्या आजच्या जमिनी काढून काहीतरी करा आपण म्हणलं काय आपण मला काढायचं काय म्हणजे काढायचं पुरी ताकद लावली सगळ्यांनी सगळी ताकद आणि न्यायालयाची ऑर्डर काढून ते एकाची शिक्षक कधी करणार अरे आम्ही ज्या गोष्टी करतो त्या कधी सांगत नाही आणि कुणाच्या जवळ नाही आज मी तुम्हाला सांगतो कोण जर सांगत असेल तुम्हाला मी खोटं ही योजना ही फक्त सिंचनाची योजना आहे मी ज्याला रत्नागिरीचा उपाध्यक्ष होतो त्याला पहिलं काम जर काय केलं असेल तर पहिलं काम केलं या गावांना पाणी आरक्षित करून सिंचनाचं शेती पाण्याचं आरक्षण आहे शासनाचा जिल्हा तुमच्या ताब्यात आहे फडणवीस साहेब जलसंपदा मंत्री मुख्यमंत्री होते आणि एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना हा जिल्हा तुम्हाला 35 TLC पाण्याचा तुमच्या हातात दिलेला आहे लक्षात घ्या या राज्य सरकारची दिशा तुमच्या लक्षात आली पाहिजे कोण काय सरकार हे जनतेसाठी चाललेलं सरकार असतं सरकार जनतेच्या मनावरती कुठलाही निर्णय लागू शकत नाही लक्षात घ्या तुमच्या मनात आहे त्या गोष्टी होणार आहे आणि सिंचनासाठी तुम्हाला पाणी दिलेलं आहे अरे तुम्ही विचार करा देवकरवाडी सारखं छोटंसं गाव आहे माझा धन्य समाजाच्या ठिकाणी बरेच सरपंच आहे सगळे त्या ठिकाणी आहे अरे रात्रंदिवस कष्ट करतात अरे कोथिंबीरचं गाव महाराष्ट्रात सगळ्यात फेमस असणार आहे
खतासाठी मंजूर केलेलं आहे. हेही आम्ही उच्च न्यायालयाला सांगितलेलं आहे. आज एवढा पैसा तुमच्या शेतासाठी सरकार खर्च करत आहे, हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. आणि शिक्षण मागताय कोणी? त्यांना प्रश्न विचार. महेश शिंदेला एकच माहिती आहे की शेतकरी सुखीने समृद्ध झाला पाहिजे. अरे चला त्या तालुक्यामध्ये मंडळाच्या इलेक्शनच्या आधी माझ्यावर बरंच काही बोललं गेलं होतं. अरे जिया माध्यमातून महेश शिंदेला पाणी खटावलं गेलं. संदीप भाऊ सांगितलं हे उपभोग केले जिया फक्त खटावसाठीच आहे आणि महेश शिंदेला